नमस्ते वासुदेवाय। अथाष्टादशोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगवद्गीता भाष्य 18वा अध्याय प्रारंभ। श्लोकाच्या अगोदर अवतरण। सर्वस्य एव गीताशास्त्रस्य अर्थः अस्मिन् अध्याये उपसंहृत्य। सर्वस्य गीताशास्त्रस्य एव अर्थः अस्मिन् अध्याये उपसंहृत्य। संपूर्ण गीताशास्त्राचाच अर्थ या 18व्या अध्यायामध्ये सर्व गीताशास्त्राच्या अध्यायाचा उपसंहार करून आणि सर्वः वेदार्थः वक्तव्यः इति एवं अर्थः अयम् अध्यायः आरभ्यते। आणि वेदार्थः वक्तव्यः वेदाचा अर्थ सांगावा इति एवं अर्थः अयम् अध्यायः आरभ्यते। याप्रमाणे हा अध्याय आरंभिला जातो। सर्व गीताशास्त्राचाच अर्थ या अध्यायामध्ये उपसंहार करून आणि सर्व वेदार्थ सांगावा अशा प्रकारे हा अध्याय प्रारंभ केला जातो। सर्वेषु हि अतीतेषु अध्यायेषु उक्तः अर्थः अस्मिन् अध्याये अवगम्यते। ही कारण सर्वेषु अतीतेषु अध्यायेषु संपूर्ण मागील अध्यायांमध्ये उक्तः अर्थः अस्मिन् अध्याये अवगम्यते। संपूर्ण मागे गीतेमध्ये संपूर्ण अध्यायामध्ये सांगितलेला अर्थ या 18व्या अध्यायामध्ये प्राप्त होतो, अवगम्यते। तू अर्जुनः संन्यास त्याग शब्दार्थयोः एव विशेषं बुभुत्सुः उवाच। तू परंतु अर्जुन संन्यास आणि त्याग या दोन्ही शब्दांचे अर्थच विशेष करून जाणण्याकरता अर्जुनः उवाच। अर्जुन म्हणाला, परंतु संन्यास आणि त्याग या दोन्ही शब्दांचा अर्थच विशेष रूपाने कळावा, जाणून घ्यावा याकरिता अर्जुनः उवाच। अर्जुन म्हणाला, अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। अर्जुन उवाच। अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे ऋषिकेश, हे केशिनिषूदन। 3 संबोधन या श्लोकामध्ये दिलेत। अर्जुन म्हणतो, हे देवा, हे महाबाहो, हे अजानुबाहो देवा, ज्याचे मोठे हात आहेत, जो अजानुबाहू आहे, जो ज्याचे गुडघ्यापर्यंत हात आहे, त्याला महाबाहू असं म्हटलेलं आहे। हे महाबाहो देवा, हे ऋषिकेश,
वृश्चिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे नियामक, इंद्रियांचा नियामक असलेल्या हे श्रीकृष्णा, हे देवा. पृथक केशिनी शूदन, केशी नावाच्या दैत्याला मारणाऱ्या. श्रीमद भागवतामध्ये केशी दैत्याला घोड्याचं रूप त्याने धारण केलं आणि अशा त्या केशी दैत्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मारलं, म्हणून केशी निषूदन असं भगवान परमात्म्याला नाव प्राप्त झालेलं आहे. अर्जुन म्हणतो, हे महाबाहो, हे हृषिकेश, हे केशी निषूदन, अहम संन्यासस्य च त्यागस्य तत्वं वेदितुम इच्छामि. मी संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व वेगळे, पृथक, वेगवेगळे जाणण्याची इच्छा करीत आहे. भाष्य. संन्यासस्य, संन्यास शब्दार्थस्य इति एतद्. हे महाबाहो, हे महाबाहो, हे देवा. अर्जुन म्हणतो, हे देवा. संन्यासस्य, संन्यास शब्दार्थस्य, संन्यासाचे, संन्यास शब्दाच्या अर्थाचे, इति एतत्, हे तत्व, एतत् तत्वम, हे तत्व, तस्य भावः, त्याचा भाव, तत्वम याथात्म्यम, त्या संन्यास शब्दाचा यथार्थ अर्थ, इति एतत् इच्छामि, मी अहम वेदितुम ज्ञातुम इच्छामि, संन्यास शब्दाचा अर्थ मी जाणण्याची इच्छा करतो. च त्यागस्य, त्याग शब्दार्थस्य, इति एतत् अर्थम ज्ञातुम इच्छामि, वेदितुम इच्छामि. आणि त्याग शब्दाचा म्हणजे त्याग शब्दाच्या अर्थाचा अर्थ जाणून घेण्याची मी इच्छा करतो. हे वृषिकेश, हे देवा. पृथक इतर इतर विभागतः, आणि हे केशिनिषूदन, हे वृषिकेश, हे देवा. त्यागाचे आणि संन्यासाचे वेगवेगळे विभाग करून मला सांगा. त्याग म्हणजे काय, त्याग शब्दाचा अर्थ काय आहे आणि संन्यास शब्दाचा अर्थ काय आहे, हे दोन्ही मला वेगवेगळे करून सांगा. केशिनिषूदन का म्हटलं देवाला? केशी नामा हयच्छद्मा असुरः तम निषूदितवान, भगवान वासुदेवः तेन तन्नाम्ना संबोध्यते अर्जुनेन. केशी नामना हयच्छद्मा, केशी नावाचा घोड्याचं रूप धारण करणारा राक्षस. छद्मा म्हणजे कपटाने. केशी नावाचा राक्षस, घोड्याचे रूप, कपटाने घोड्याचे रूप धारण केलेला तो असुर. तम निषूदितवान, त्याला मारणारा. भगवान वासुदेव, भगवान वासुदेव, वसुदेवस्य पुत्र वासुदेव, भगवान वासुदेव. तेन तन्नाम्ना, त्या नावाच्या योगाने, अर्जुनेन संबोध्यते, त्या केशिनिषूदन या नावाने अर्जुनाने भगवान परमात्म्याला संबोधित केलेला आहे. हे महाबाहो, हे हृषिकेश, हे केशिनिषूदन, मैं संन्यास का अर्थात संन्यास शब्द के अर्थ का और त्याग का अर्थात त्याग शब्द के अर्थ का तत्व यथार्थ स्वरूप अलग अलग विभाग पूर्वक जानना चाहता हूँ. भगवान वासुदेव ने छल से घोड़े का रूप धारण करने वाले केशी नामक असुर को मारा था, इसलिए वे उस केशिनिषूदन नाम से अर्जुन द्वारा संबोधित किए गए है. दुसऱ्या श्लोकाचा अवतरण. तत्र तत्र निर्दिष्टौ संन्यास त्याग शब्दौ न निलुण्ठितार्थौ पूर्वेषु अध्यायेषु अतः अर्जुनाय पृष्ठवते
निर्णयाय तत्र तत्र निर्दिष्टौ त्या त्या अध्यायामध्ये निर्दिष्ट केलेले संन्यास त्याग शब्दो, संन्यास आणि त्याग हे दोन्ही शब्द न निलुंठितार्थो म्हणजे त्या त्याग आणि संन्यास शब्दाचा अर्थ व्यवस्थित स्पष्ट कळला नाही, म्हणून पूर्वेषु अध्यायेषु पूर्वीच्या अध्यायामध्ये त्या त्या ठिकाणी निर्दिष्ट केलेल्या संन्यास आणि त्याग शब्दाचा अर्थ अर्जुनाला व्यवस्थित कळला नाही, म्हणून अतः अर्जुनाय पृष्ठवते अर्जुनाय तन्निर्णयाय द्वितीयः श्लोकः प्रारभ्यते. विचारणाऱ्या अर्जुनाला त्याचा त्याग शब्दाचा अर्थ आणि संन्यास शब्दाचा अर्थ दोन्हींचा अर्थ निर्णित करण्याकरता समजण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात. पहले अध्यायों में जिनका जगह जगह निर्देश किया गया है वे संन्यास और त्याग दोनों शब्द स्पष्ट अर्थ युक्त नहीं है, इसलिए उनका स्पष्ट अर्थ जानने की इच्छा से पूछने वाले अर्जुन को उनका निर्णय सुनाने के लिए श्री भगवान बोले. श्री भगवान वाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयः विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुः त्यागं विचक्षणाः. श्री भगवान उवाच श्री भगवान म्हणाले काम्यानां कर्मणां न्यासं कवयः काम्यानां कर्मणां न्यासं विदुः संन्यासं विदुः सर्वकर्मफलत्यागं विचक्षणाः सर्वकर्मफलत्यागं त्यागं प्राहुः. भगवान म्हणतात, हे अर्जुना, कवयः म्हणजे काही कवी, काही बुद्धिमान लोक, काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं विदुः काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असे समजतात. च विचक्षणाः काही विचक्षण बुद्धिमान लोक सर्व कर्मफलत्यागं त्यागं प्राहुः सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग असे म्हणतात. संन्यासाचं आणि त्यागाचं लक्षण थोडंसं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. काही कवी म्हणजे काही ज्ञानी लोक, बुद्धिमान लोक काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणतात आणि काही बुद्धिमान लोक सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग असे म्हणतात. भाष्य काम्यानां अश्वमेधादीनां कर्मणां न्यासं परित्यागं संन्यासं संन्यास शब्दार्थं अनुष्ठेयत्वेन प्राप्तस्य अनुष्ठानं कवयः पंडिताः केचित् विदुः विजानन्ति. कवयः पंडिताः कवी म्हणजे पंडित, पंडा आत्मविषया बुद्धीही आत्मविषयक ज्याची बुद्धी आहे त्याला म्हणतात पंडा, आणि त्या बुद्धीने युक्त जे आहेत ते पंडित आहेत, ते विद्वान आहेत. असे कवी, पंडित, विद्वान लोक काम्यानां अश्वमेधादीनां कर्मणां न्यासं परित्यागं संन्यासं. काम्य म्हणजे अश्वमेधाधिक कर्माच्या, काम्य असे अश्वमेधाधिक यज्ञ
कारण 100 अश्वमेध यज्ञ जर केले तर तो काशतमक संपत्ती स्वर्गीची स्वर्ग त्याला प्राप्त होतो, स्वर्गातील तो इंद्र होतो. असे जे काम्यकर्म आहे अश्वमेधाधिक, त्या काम्यकर्माच्या त्यागाला परित्यागाला संन्यास असे काही कवी म्हणतात. संन्यास शब्दार्थम अनुष्ठेयत्वं प्राप्तस्य अनुष्ठानम अनानुष्ठानम. संन्यास शब्दार्थम संन्यास शब्दाच्या अर्थाला अनुष्ठेयत्वेन प्राप्तस्य अनुष्ठेयत्वाने प्राप्त झालेल्याचे अनुष्ठान न करणे. अशा काम्यकर्माच्या अश्वमेधाधिक यज्ञ हे काम्यकर्म आहे. ह्या काम्यकर्माच्या त्यागाला संन्यास असे काही विद्वान, काही पंडित म्हणतात किंवा समजतात. नित्यनैमित्तिकानां अनुष्ठीयमानानां सर्वैः कर्मणां आत्मसंबंधितया प्राप्तस्य फलस्य परित्यागः सर्व कर्म फलत्यागः तं प्राहुः कथयन्ति त्यागं त्यागशब्दार्थं विचक्षणाः पंडिताः विशेष प्रकारचे चक्षु ज्यांना प्राप्त झालेले आहे असे विचक्षण पंडित विद्वान लोक, ज्ञानी लोक, नित्यनैमित्तिकानां अनुष्ठीयमानानां सर्व कर्मणां नित्य नैमित्तिक अशा अनुष्ठान करण्यास योग्य अशा कर्मांचा आत्मसंबंधीतया प्राप्तस्य फलस्य त्या आत्मसंबंधी असलेले नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठान करण्यास योग्य अशा नित्यनैमित्तिक कर्माच्या प्राप्तस्य फलस्य कर्मापासून प्राप्त होणाऱ्या फलाचा परित्याग म्हणजे सर्व कर्म फलत्याग आहे. तं त्यागं प्राहुः कथयन्ति. त्याला ते विद्वान लोक त्याग असं म्हणतात किंवा त्याग शब्दाचा अर्थ आहे असं म्हणतात. यदि काम्यकर्म परित्यागः फल परित्यागः वा अर्थः वक्तव्यः सर्वथा अपि त्यागमात्रं संन्यास त्याग शब्दयोः एकः अर्थः न घटपट शब्दौ इव जात्यंतर्भूतार्थौ. यदि आता या ठिकाणी सांगतात यदि काम्यकर्म परित्यागः जर काम्यकर्माचा परित्याग फल परित्याग वा किंवा फलाचा परित्याग काम्यकर्माचा परित्याग किंवा त्या कर्माच्या फलाचा परित्याग असा अर्थ वक्तव्य सांगावा. सर्वथा अपि सर्व प्रकारे सुद्धा त्याग मात्रम संन्यास त्याग शब्दयोः एकः अर्थः न. सर्व प्रकारे त्याग मात्र म्हणजे संन्यास त्याग शब्दयोः संन्यास शब्दाचा अर्थ आणि त्याग शब्दाचा अर्थ या दोन्ही अर्थामध्ये एक अर्थ न दोन्हीचा एकच अर्थ होत नाही. कसा होत नाही त्याच्याकरता उदाहरण देतात. घटपट शब्द इव जात्यंतर भूतार्थो. घटपट शब्द घटपट या शब्दाप्रमाणे भिन्न जाती बोधक अर्थ होत नहीं. कितने ही बुद्धिमान पंडित लोग अश्वमेधादि सकाम कर्मों के त्याग को संन्यास समझते हैं, अर्थात कर्तव्य रूप से प्राप्त शास्त्रविहित सकाम कर्मों के न करने को संन्यास शब्द का अर्थ समझते हैं. कुछ विचक्षण पंडित जन अनुष्ठान किए जाने वाले नित्य नैमित्तिक संपूर्ण कर्मों के अपने से संबंध रखने वाले फल का परित्याग करना रूप जो सर्व कर्म फल त्याग है उसे ही त्याग कहते हैं. अर्थात त्याग शब्द का वे ऐसा अभिप्राय बतलाते हैं. कहने का अभिप्राय
चाहे काम्य कर्मों का स्वरूप से त्याग करना हो और चाहे समस्त कर्मों का फल छोड़ना ही हो, सभी प्रकार से संन्यास और त्याग, इन दोनों शब्दों का अर्थ तो एकमात्र त्याग ही है। ये दोनों शब्द घड़ा और वस्त्र आदि शब्दों की भांति भिन्न भिन्न जाति अर्थ के बोधक नहीं है। यावर आता विकल्प करतात। पूर्व पक्ष प्रश्न करतो, ननु नित्यनैमित्तिकानां कर्मणां फलम एव नास्ति इति आहुः कथम उच्यते तेषां फलत्यागः इति यथा वंद्याया पुत्रत्यागः। पूर्व पक्ष म्हणतो, ननु अहो नित्यनैमित्तिकानां कर्मणां फलम एव नास्ति, नित्यनैमित्तिक कर्मांचे फलच मिळत नाही। इति आहू असे म्हणतात। कथम उच्यते असे कसे म्हटले जाते? तेषां फलत्यागः, तेषां फलत्यागः इति कथम उच्यते, त्या नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलाचा त्याग असे कसे म्हटले जाते? यथा वंद्याया पुत्रत्याग, ज्याप्रमाणे वंध्येच्या पुत्राचा त्याग, कारण वंध्येला पुत्रच नसतो, वंध्येला पुत्र असावा आणि मग त्याचा त्याग करावा, याप्रमाणे हे बोलणं होईल। पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, जब ऐसा कहा जाता है कि नित्य और नैमित्तिक कर्मों का तो फल ही नहीं होता, फिर यहाँ वंध्या के पुत्र त्याग की भांति उनके फल का त्याग करने के लिए कैसे कहा जाता है? ह्या प्रश्नाचं उत्तर आता सिद्धांती देतात। न येषः दोषः, येषः दोषः न, हा दोष येत नाही, कारण नित्यानां अपि कर्मणां भगवता फलवत्वस्य इष्टत्वात्, नित्य कर्मांचे सुद्धा, नित्यानां कर्मणामपि भगवता फलवत्वस्य इष्टत्वात्, नित्य कर्मांचे सुद्धा भगवंताकडून फलवत्व इष्ट असल्यामुळे, कारण भगवान परमात्म्याच्या मताने नित्य कर्माचे देखील फल मिळतेच, नित्य नैमित्तिक कर्माचे फल मिळतेच। वक्ष्यति ही भगवान, भगवान पुढे भगवान परमात्म्याने सांगितलेले आहे। वक्ष्यति भगवान परमात्मा सांगणार आहेत। अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मण फलम, इष्ट अनिष्ट आणि इष्टानिष्ट म्हणजे मिश्र असे तीन प्रकारचे कर्माचे फल सांगितलेले आहे। म्हणजे इष्ट कर्माचंही फल सांगितलेलं आहे। आता नित्य नैमित्तिक कर्म हे इष्ट आहे, हे इष्ट कर्माचं फल सांगितलेलं आहे। अनिष्ट म्हणजे निषिद्ध कर्माचंही फल सांगितलं आणि मिश्र कर्माचं देखील काय सांगितलेलं आहे, फल सांगितलेलं आहे। किंवा कर्माचे इष्ट अनिष्ट आणि इष्टानिष्ट म्हणजे मिश्र असे तीन प्रकारची फलं सांगितली। एक इष्ट फल, एक अनिष्ट फल आणि तिसरं इष्टानिष्ट म्हणजे मिश्र फल, असे पुढे भगवान सांगणार आहेत। न तू संन्यासिनाम इतीच, परंतु संन्यासाचे नाही, संन्याशांचे नाही। संन्यासिनाम एव हि केवलम कर्म फल संबंधम दर्शयन्, असन्यासिनाम नित्य कर्म फल प्राप्तिम भवत्यत्यागिनां प्रीत्ये इति दर्शयति। संन्यासिनाम एव हि केवलम, ही कारण संन्यासिनाम एव संन्यास्यांचेच केवल कर्म फल असंबंध, संन्याशांचाच केवल कर्मफलाशी असंबंध आहे, म्हणजे संबंध नाही। संन्यासी म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे त्याला कर्मफलाचा संबंध नाही, असं दाखवत असताना असन्यासीनाम नित्यकर्मफल प्राप्तिम, असन्याशाला नित्यकर्माच्या फलाची, नित्यनैमित्तिक कर्माच्या फलाची प्राप्ती होते। भवत्यत्यागिनां प्रेत्य इति दर्शयति,
अत्यागिनाम प्रेत्य भवती. अत्यागिनाम जे त्यागी नाहीत, ज्यांनी सर्व कर्माच्या फलाचा त्याग केलेला नाही, असे अत्यागी पुरुष आहे, त्याला प्रेत्य भवती. अत्यागिनाम प्रेत्य भवती, त्या कर्माचं फल मेल्यानंतर मृत्यूच्या पश्चात प्राप्त होते. इति दर्शयती, असे दाखविलेले आहे. नित्य कर्मों का भी फल होता है, यह बात भगवान को इष्ट है, इसलिए यह दोष नहीं है, क्योंकि भगवान स्वयं कहेंगे. पुढे सांगणार आहे की मरने के बाद कर्मों का अच्छा बुरा और मिला हुआ फल असन्यासियों को होता है, संन्यासियों को नहीं. म्हणजे संन्यासी म्हणजे ज्ञानी पुरुषाला त्याचं फल प्राप्त होत नाही, पण अज्ञानी पुरुषाला मात्र मरणानंतर बरं वाईट आणि मिश्र म्हणजे इष्ट अनिष्ट आणि इष्टानिष्ट म्हणजे मिश्र असे 3 प्रकारचे फल असन्याशाला त्यागरहिताला प्राप्त होतात. इस प्रकार वहाँ केवल सन्यासियों के लिए कर्म फल की अभाव दिखाकर असन्यासियों के लिए कर्म फल का प्राप्ति अवश्य भावी दिखलाएंगे. झालेलं चिंतन गुरुवर्य गुरुजींच्या चरणी समर्पित, माऊलींच्या चरणी समर्पित. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय. गुरुवर्य कुंभार गुरुजी महाराज.